वाढले ते त्यांच्याबद्दल त्यांच्या आनंदासाठी टाकत असतो. पण सोशल मीडिया आणि ग्राउंड हे पूर्ण वेगवेगळे ग्राउंड पूर्ण वेगळे खूप वेगळी आहे. काहीतरी भाकरी चटणी खाताना कार मधला व्हिडिओ ते आमचं रेग्युलर लाईफ आम्हाला शो करायची गरज नाही. म्हणजे कधीतरी KFC मध्ये गेलं तर आम्हाला टाकता येईल भाजी भाकरी हे आमचं रोजचं आहे. नाही, काही ठिकाणी काही वेळेस आनंद म्हणून टाकतं, पण हे पूर्ण वेगळी लाईफ आहे. त्यामुळे ती एकत्र करण्याचा आग्रह कुणीही करू नये ह्या मताची मी आहे. त्या दोन्ही वेगवेगळ्या असाव्या. रिअल लाईफ आणि रिअल लाईफ याच्यामध्ये खूप मोठा फरक आणि राजकारण हे रिअल लाईफचं आहे. ग्राउंडला टच असणं गरजेचं आहे. तुमचं रील्स आणि तुमच्या व्हिडिओजला ज्या लाईक मिळतात त्याच्यावरती नेता हा ठरू शकत नाही असं मला वाटतं. पण हल्ली तरुण पिढी त्याचा फार प्रभाव आहे. म्हणजे इतका भयानक प्रभाव आहे की म्हणजे आता मांडलं पाहिजे की नाही मला माहित नाही, पण हल्ली फॉलोअर्स पण विकत घेतले जातात. Paid followers घेतले पेड जातात. घेतले. काय गरज आहे राजकारणाला? याची गरज का भासते? म्हणजे ग्राउंडवर लोकांमध्ये तेवढी ताकद, तेवढी क्षमता, तेवढा टच असेल, मला नाही वाटत सोशल मीडिया ही लोक तुम्हाला विकत घेण्याची